दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन कार्यालयीन इमारतीचं भव्य उद्घाटन। सार्वजनिक बांधकाम उपविभागाची नूतन कार्यालयीन इमारत आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी खुली झाली असून तिचे उद्घाटन पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तसेच नवीन कार्यालयीन इमारत सुसज्ज, प्रशस्त आणि आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असून गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या वेळेत पूर्ण झाल्यामुळे ती स्थानिकांसाठी आदर्श ठरली आहे। या इमारतीतून पारदर्शक कारभार व्हावा, नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविल्या जाव्या, तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करताना पालकमंत्री श्री राणे म्हणाले की ही कार्यालयीन इमारत जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे। म्हणूनच येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य मानावे। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे व उत्तरदायित्व जपणारे कार्यालय म्हणून या इमारतीतून नवा इतिहास घडावा असेही ते म्हणाले। आणि मुळामध्ये तर त्या टेबलावर बसलेला अधिकारी यांनी चांगली वागणूक त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे। ही सर्वात महत्त्वाचं। तुम्ही काम हो ना हो, आमचा दोडामार्गचा कुठलाही नागरिक जेव्हा तुमच्या तिथे त्या टेबलावर अधिकाऱ्याच्या समोर उभा राहील तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी त्यांना मान सन्मानानेच बोललं पाहिजे आणि मग त्याचं काम कसं करायचं त्यावर पाहिलं पाहिजे। याही गोष्टीची मॅडम ट्रेनिंग तुम्ही तुमच्या माध्यमातून द्या। तुम्हाला नाही तर माहिती आहे पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष आहे। नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो अवेळी तुमच्या या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका, पळापळ सुरू आहे। म्हणून मी सांगा मला सगळ्या लोक कोणाची जय करणार आहे, ह्या सगळ्या लोकांच्या पलीकडे मला कोणच महत्वाचं नाही हे पहिलं तुम्ही इथे नोंद करा। कोणच महत्वाचं, ह्या लोकांना माझ्या दोडामार्गच्या जनतेला कोणीही कुठला अधिकारी त्रास देत असेल, कुठल्याही अवैध गोष्टीमध्ये मदत करत असेल तर त्याचा सामना नितेश राणेची आहे हे पहिलं तुम्ही नोंद करून या कार्यक्रमात मी काय कोणाला सोडणाऱ्यापैकी नाही। शिस्त आपल्यासाठी महत्वाची। जनतेची लूटमार, जनतेला कुठल्याही पद्धतीचं शोषण कोणीही करण्याची हिंमत या निमित्ताने करू नये, कुठल्याही खात्यातले असो। आता आपण ज्या पद्धतीने अवैध धंदे आणि या सगळ्या गोष्टीच्यावर मी स्वतः जाऊन उभा राहिलो, मी काय कोणाला विचारत बसलो नाही। इथे आपण काही ज्या गोष्टी काही दोडामार्ग मध्ये चालल्या आहेत कानावर आलेल्या होत्या, मी मध्ये पीआयशी बोललेलो बाबा तूच बंद कर किंवा मला जायला लागेल तिकडे। मला सगळे अड्डे माहिती आहेत, सगळे पत्ते माहिती आहेत। गोवा बॉर्डरवरून कोण किती वेळा येतो, अगर तुम्ही थांबवलं नाही तर मग मला त्या गाडीला आडवी गाडी लावायला लागेल तिथे आणि मग मला सांगू नका की एका पायावर घरी गेला म्हणून स्पष्ट सांगतो आमच्या ह्या दोडामार्ग तालुक्याचा कुठलाही तरुणी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने अवैध या अंमली पदार्थाच्या ह्याच्यामध्ये अगर गेला आणि त्या पद्धतीचे तिथे या गोष्टी असं सुरू आहेत असं माझ्या कानावर आलं तर मी काय तुम्हाला माहिती आहे मी काय फोन करत बसणार नाही। म्हणून या सगळ्या गोष्टी या शासकीय कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुद्दा म्हणून सांगतोय की शेवटी आपण सरकार म्हणून काम करत असताना आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे अजितदादा पवार आणि आमचे सगळंच मंत्रिमंडळ हे महाराष्ट्र राज्यामध्ये पारदर्शक काम आणि प्रभावी काम कसं होईल यावर आम्ही लक्ष देणाऱ्यापैकी आहोत। आम्ही रयतेचं राज्य म्हणून आमच्या महायुतीचं सरकार म्हणून आम्ही चालवतो आहे। लोकांच्या इच्छा आकांक्षांपेक्षा कुठल्याही गोष्ट महत्वाचं नाही हे आम्ही अधिकारवाड्याने सांगतो। म्हणून या सगळ्या गोष्टीची नोंद आपण ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या सुरुवातीलाच घ्याल एवढं मी अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो। प्रत्येक अधिकारी जो टेबलावर इथे बसला असेल कामावर लक्ष द्या। आमच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये रस्ते चांगले कसे व्हावे, आज ही येत असताना काही खड्ड्यांवर रस्ते मला दिसले। आता पाऊस हळूहळू कमी होतोय मॅडम, खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तालुक्याने हे आपली चर्चा कलेक्टर कार्यालयामध्ये झाली आहे त्या पद्धतीने तुम्ही सुरू करा। लोकांच्या तक्रारी कमीतल्या कमी आल्या पाहिजे यावर तुम्ही लक्ष द्या। आणि म्हणून या निमित्ताने परत एकदा इंगवले मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो। सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून या दोडामार्ग तालुक्याचा विकास अतिशय सक्षम पद्धतीने होईल। बघा इथे असंख्य लोक आमचे जे पक्षाचे सहकारी जे कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहेत, शेवटी कॉन्ट्रॅक्टर होणं हे काय चुकीचं नाही, तो व्यवसाय आहे। नाही तर लगेच संशयाने बघत बसतात। आता आमचे जिल्हा अध्यक्ष बोलले मी कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय आहे,
व्यवसाय आहे साहेब, त्याच्यामध्ये काय आम्हाला लोकांना संधी मिळाली, आम्ही पण बोलू त्याच्यामध्ये. पण या लोकांनी कधी संधी दिली नाही राणे लोकांना. नाडकर्णी साहेब उरलत नाही काय करायचं आम्ही. म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीने बघा, ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची सार्वजनिक बांधकामला गरज आहे आणि चांगल्या अधिकाऱ्याला ह्यांची गरज आहे. शेवटी आपण जेव्हा लोकांचे प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून सोडवायला लागतं, जेणेकरून लोकांच्या आयुष्यामध्ये त्याचं परिवर्तन होतं. म्हणून परत एकदा आपल्या ह्या सार्वजनिक बांधकामाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशाच चांगल्या पद्धतीचा कारभार आपल्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल